नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे झी मराठीच्या एका नव्या परिवाराला भेटायला आणि त्या परिवारामधला एक एकदम असा महत्त्वाचा सदस्य आणि तो आपला एकदम हिरो हँडसम नीरज इकडे आपल्यासोबत आहे. हॅलो. हाय, थँक्यू फॉर द लवली इंट्रोडक्शन. कसा आहेस तू? मी मस्त आणि सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी आल्यापासून बघते तू ऑन डे ॲज अ कॅरेक्टर म्हणूनच जगतोयस. कसं वाटते तुला हे कॅरेक्टर जगताना? मी कॅरेक्टर म्हणून जगत नाही, मी एरवीच जरा कमी बोलतो, जरा शांत राहतो. ते एक साम्य आहे कॅरेक्टर आणि माझ्यात. अच्छा, म्हणून का? मला वाटलं तो इथं सगळेच त्यांच्या कॉस्ट्यूममुळे, मुळात कॉस्ट्यूममुळे ते म्हणाले मला की ते आम्ही जे घातलं आहे किंवा पेहरावा केला आहे त्याच्यामुळे आम्ही तसे जगतोय ते कॅरेक्टर. तर तू तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? जरा मॅच्युरिटी हवी होती, म्हणून जरा हे जे काही आहे आमचा काही कंट्रोल नसतो आमच्या लुकवर. ते जे टीम असते ते त्यांचं रिसर्च करतात, त्यावर ते काम करतात, डिटेल्स वगैरे जे काही असतं त्यांच्याकडनं येतं आणि खूप विचार वगैरे करून कॅरेक्टर उभारला जातो. तर वेशभूषा असो किंवा जे काही असो ते सगळं ते त्यांचं ते हे जे आम्ही फक्त फॉलो करतो बेसिकली. अच्छा, मी ह्या आधीचं जे तुझं कॅरेक्टर होतं आणि हे आताचं कॅरेक्टर दोघं खूप वेगळे आहेत आणि तू जसं म्हणालास की नीरज हा अथर्वसोबत खूप साम्य आहे. मग तेव्हा तू जी मज्जा बिज्जा करायचा ती आता करतोयस की नाही, की फक्त ॲज अ कॅरेक्टर म्हणून जगतोयस? आधीचं कोणतं कॅरेक्टर? ते अरे यार सिरियलची नाव होतं ना, माहीत असायला हवं ना तुला. मी सिरियल बघायची पण मला थोडासा प्रॉब्लेम आहे विसरण्याचा. म्हणून याआधी मी सारं काही तिच्यासाठी मध्ये नीरज नावाचंच कॅरेक्टर केलं होतं. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला ती एक बाजू असते, मस्ती करायची करणारी बाजूसुद्धा आहे माझ्यात. मग ते कॅरेक्टर प्ले करताना मग ती बाजू जरा मी ॲक्सेस करत होतो, ती बाजू जरा वापरत होतो. हे कॅरेक्टर प्ले करताना मी जरा माझ्या पर्सनॅलिटीची मी ही बाजू वापरत आहे किंवा असं आहे. अच्छा, तू मला एकदम असं वेगळं वाटतंय कारण तू खूपच शांत आहे, त्याच्यामुळे मला प्रश्न पण पडतो त्याच्याशी काय गप्पा मारायच्या. नाही, मी शांत वगैरे म्हणजे असं तुझ्याकडे काही असेल तर आपण गप्पा मारूयात, असं नाही. तू घाबरू नकोस, बी कम्फर्टेबल. मी कम्फर्टेबल आहे, पण एक प्रश्न होता ना, अरे हा बोलेल की नाही, पण तू बोलतोयस. मला ते पण दडपण कमी झालं. त्यामुळे मी बघते तुम्ही जे आमचं स्वागत केलं ते एकदम VFX मधून आणि जे काही केलं आणि तू आता VFX मध्ये काम करतोयस, तुला काय वेगळेपणा वाटतं त्यामध्ये? VFX फक्त ना असं VFX आहे त्यावर गोष्ट अवलंबून नाही आहे. फक्त असं आहे की VFX चांगले टेक्निशियन्स आहेत आणि VFXचा वापर स्टोरी अजून चांगल्या पद्धतीने सांगता येत आहे किंवा स्टोरी कन्वे करायला VFXचा वापर केला जात आहे. तर फक्त VFX असं न बोलता आपण VFX इज वन ऑफ दी ॲक्टर्स, आपण असं बोलू शकतो की VFX सुद्धा एक स्टारकास्ट आहे बेसिकली. असं ॲक्टर्स जसे असतात किंवा बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा एक स्टारकास्ट आहे, मोठं एक कॉन्ट्रीब्युशन असतं. तसं VFXचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे ज्याच्यामुळे स्टोरी अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगता येणार आहे. कारण ते बघायला खूप मजा येते, कारण सिरियल्समध्ये पहिल्यांदा येते, त्यामुळे VFX खूप जणांनी तुला प्रश्न विचारला असेल त्या बाबतीत. पण तरीही आता आपण अंबिकावर येऊया आणि त्या छोट्याशा मुलीवर येऊया, वेदाच्यावरती. तुझं आणि वेदाचा बॉन्ड क्रिएट व्हायला किती वेळ लागला? वेदा कॅरेक्टर की ती ॲक्ट्रेस? ॲक्ट्रेस म्हणून कमाल आहे ती मुलगी. म्हणजे ती सहज मिसळते लोकांमध्ये आणि बऱ्याच असं ना की म्हणजे बालकलाकार असतात वगैरे, त्यांचं काही असं सांगता येत नाही बिकॉज ते खूप असे चंचल असतात. पण ही म्हणजे तू सुद्धा जर तिला भेटली ना पहिल्या दिवशी, तुला असं वाटणार नाही किंवा बघणाऱ्याला असं अजिबात वाटणार नाही की तू आणि ती पहिल्यांदा भेटत आहोत. तर ते क्रेडिट तिला जातं की ते अत्यंत मस्त मुलगी आहे ती. ॲक्च्युली ती मी आल्यापासून बघते तिला, तिने एकदम कॅरेक्टरमध्ये शांत बसले, उभी आहे एकदम, ती बोलतच नाही कोणाशी. नाही, मुलगी म्हणून कमालीची आहे आणि ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा तिला कळतं म्हणजे काय कसं कधी करायचं. तर चांगली को आर्टिस्ट सुद्धा आहे ती आणि मुलगी म्हणून सुद्धा खूप गोड आहे ती. मी काही आता आर्टिस्टसोबत बोलली तेव्हा ते म्हणाले की आम्ही VFX किंवा ते ॲड करणार होतो, तेव्हा आम्ही जेव्हा ते शूट करायचं होतं तेव्हा आम्ही एक जागा मोकळी ठेवायचो किंवा जो फ्रेम पडण्याचा सिक्वेन्स झाला, तो प्रोमो रिलीज झाला, तेव्हा तू शॉक होतास का की अरे बाबा असं पण असतं किंवा असं काही होणार आहे, की तुला आयडिया होती या सगळ्या गोष्टींची? नाही, VFX बघितलं आहे आम्ही खूप ॲज व्ह्युअर्स मूवीज वगैरेमध्ये, पण माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता जिथे VFX शूट कसा केला जातो हे मी सुद्धा पहिल्यांदा बघत होतो.
की सीन आपण जेव्हा करतो सीन तसा करायचा असतो, मग ते सेम फ्रेम न हलवता विदाऊट ॲक्टर्स किंवा विदाऊट सर्टन एलिमेंट्स तो परत शूट केला जातो आणि मग ते 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 2-3 जे टेक्स असतात त्याला ते मर्ज करून त्यावरती ती जी जी जागा सोडलेली आहे तिकडे ते VFXचं जे पात्र असेल ते तिकडे ते इन्सर्ट केलं जातं. तर माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे. हा अनुभव घेताना तुला मजा आली की थोडंसं दडपण होतं की कसं होईल हे? नाही, VFX हे ह्याचं जे ओझं आहे ते डिरेक्टरवर आहे आणि ते VFX टीमवर आहे. आम्हाला नट म्हणून असं वेगळं काही करावं लागत नाही आहे. अच्छा. सो आय थिंक हा प्रश्न तुला डिरेक्टर सरांना विचारावा लागेल. नक्की विचारेन मी त्यांना. मला एक गोष्ट ऐकायची होती की आता 1 महिना तुम्ही शूट करताय आणि तुमचे सगळे सिक्वेन्स सगळे शूट झाले असतील, तर तुम्ही काही मजा केली की नाही सेटवर, की फक्त काम 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 असं काही? मज्जा कास्ट चांगली आहे. तेच ते जसं वेदाचं झालं, अधिकीचं झालं, तसं तू जर बघितलं आम्हाला असं कळणार नाही की आम्ही पहिल्यांदा येतो एकत्र काम करायला किंवा अनोळखी माणसं आहोत. ते केमिस्ट्री पटकन अशी क्लिक झाली. मज्जा वगैरे तर चालूच असते सेटवर, पण आता 1च महिना झाला. तू 1 वर्षभर दे आम्हाला आणि वर्षभरानंतर तू हा प्रश्न विचार, मग बघ तुला कशी कशी उत्तरं मिळतात. नक्की. मी मगाशी पण बोलली, ती बोलत होती की आपण नंतर भेटू, पण म्हटलं नाही, मला आजच जरा विचारायचे प्रश्न. आणि एकूणच वातावरण चांगलं आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. सिरियस नाही आहे कोणी, सिन्सिअर आहे. खूप फरक असतो 2 शब्दात. सिन्सिअरली सगळे काम करतायत आणि चांगलं वातावरण क्रिएट झालेलं आहे. खूप भारी. आम्हाला तुला असं बघायला मजा येणार आहे, तुझं कॅरेक्टर अनुभवायला आणि तुझ्यासोबत ते बोलतात ना असं TV वरती वगैरे बघायला पण मजा येणार आहे. तुझे जेव्हा फोटोज रिलीज झाले होते आणि तुझा जेव्हा फर्स्ट लुक आला होता तेव्हा ऑडियन्सकडून खूप प्रेम मिळालं, कारण मला कमेंट वाचायची सवय आहे. तू विचारतेस की सांगतेस मला? सांगते. अच्छा. नाही, मला वाचायला, मला फॉरवर्ड कर. मला काय प्रतिक्रिया मला वाचायला नाही, मिळत मी नाही. स्वतः वाचते कमेंट्स वगैरे, काही असू दे. माझे पहिलं असतं की कमेंट्स वाचूया, काय येतात, ऑडियन्स काय म्हणते. त्या ऑडियन्सकडून खूप प्रेम मिळालं. तू त्या ऑडियन्सला काय सांगशील? तुझा लुक, तुला जी भारी मजा येते, तू खूप असं कॅरी पण छान केलेस, सो ऑडियन्सला काय सांगशील? त्यांचं जे तुला प्रेम मिळते त्या बाबतीत म्हणते मी. नाही, आय एम रिअली थँकफुल की आधीच्या शोमध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता मला. आणि तू ज्या कॉमेंट्सबद्दल बोलतीयस, या प्रोमोला चांगले कॉमेंट्स आले आहेत. मला व्यतिरिक्त असं मला माहीत नाही. तू कुठे बघितलेस तर मला स्नॅपशॉट जरा पाठव, मला वाचायला आवडेल. नक्की नक्की पाठवेन. पण प्रोमोला जे चांगले कॉमेंट्स झाले ते एकूण 100% चांगले कॉमेंट्स झाले. कोणी असं काही वाईट बोलून गेलेलं नाही आहे. पण ते क्रेडिट मग सगळ्यांना जातो. मग चॅनलची टीम, टेक्निशियन्स, जे रायटर्स आहेत, क्रिएटिव्ह हेड्स, जे सगळ्यांचा तो कॉन्ट्रीब्युशन आहे. तर प्रेक्षकांना धन्यवाद म्हणेन. आणि आम्ही सगळे एकत्र येऊन एक चांगला शो तयार करायचा प्रयत्न करत आहोत. तर सुरुवातीचा काही वेळ आम्हाला द्या, आमच्यावर विश्वास ठेवा, शो बघायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला आपोआप म्हणजे स्वतःहून तुम्हाला बघावं असं वाटेल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर बघायला विसरू नका. तुला जपणार आहे सोमवार ते शनिवार 10:30 वाजता झी मराठीवर. झी मराठी.